everyone. I'll be talking about the first scrapbook I made recently for my best friend. मला एक्सपेक्टेड नव्हतं अजिबात की मी कधी स्क्रॅपबुक बनवेन, बट हा मोमेंटच असा होता की जिथं स्क्रॅपबुक शिवाय दुसरं काहीच गिफ्ट छान वाटलं नसतं, एस्पेशली फ्रॉम अन आर्टिस्ट टू अन आर्टिस्ट. तर ही जी माझी बेस्ट फ्रेंड आहे ती पण बाय प्रोफेशन इंजिनियर आहे, बट शी वॉज ऑल्सो हॉबी आर्टिस्ट लाईक मी. आमची भेट माझ्याच फर्स्ट एक्झिबिशनमध्ये फर्स्ट डेला झाली होती. तर तो दिवस असा होता की त्या दिवशी मी खूप एक्सायटेड होते, माझा फर्स्ट डे आहे सो, आणि त्या दिवशीच ही मला भेटली होती आणि ती पण पेंटिंग्स वगैरे बघून खूप एक्सायटेड झाली होती. दॅट वॉज द डे आय मेट शिवानी अँड भार्गवी फॉर द फर्स्ट टाइम. आणि त्या दिवशी असं झालं होतं की कुणालाच आम्हाला अंदाज नव्हता की ही फ्रेंडशिप इतक्या पुढे जाणार आहे, किंवा आम्हाला अजिबातच अंदाज नव्हता की ती मीट, तो दिवस, तो क्षण आमची लाईफ बदलणार आहे. म्हणजे असं झालं की शी वॉज अमेज्ड टू वॉच ऑल ऑफ माय पेंटिंग्स. आणि माझ्या नेक्स्ट आर्ट एक्झिबिशनमध्ये मी तिला सहज विचारलं की करणार का तू पण पार्टिसिपेट, कारण की ती पण हॉबी आर्टिस्ट होती, आवड होती, खूप असे छोटे छोटे पेंटिंग्स करत असायची. तर मग मी असंच तिला विचारलं की करणार का तू पण एक्झिबिट. तर पहिला ती पण शॉक झाली की मी ॲज अ हॉबी आर्टिस्ट, तिला असं नाही बिलीव्ह होत होतं की ती करू शकते. पण जेव्हा तिने एक्झिबिट करायचा डिसिजन घेतला, तिनं सिरियसली हार्डवर्क केलं आणि सिरियसली तिने छानपैकी एक्झिबिट केलं. तिचे सेल पण नाहीच झाले. ती स्टोरी खूप वेगळी आहे, कारण की आमचं ते एक्झिबिशनच फुल फ्लॉप झालं, यु नो. लाईक मी त्याबद्दल पण सांगेन की का ते फेल गेलं एक्झिबिशन. पण आम्हाला ते बंद करावं लागलं दुसऱ्या दिवशीच एक्झिबिशन, ज्यामुळं की ती खूप अपसेट झाली होती. बट नेक्स्ट टाइम तिने अजून एकदा ट्राय केलं आणि तिथे आम्ही दोघींनी मिळून खूप मस्त सेल केले पेंटिंग. खूप मस्त एक्सपिरियन्स होता तो. सो अशी ही छोटीशी जर्नी राहिली आहे. तसं तर आम्हाला भेटून फक्त 4 वर्ष झाले, पण त्यामध्ये इतके सारे अप्स अँड डाऊन्स, इतके सारे एक्सपिरियन्सेसने भरलेले आहेत हे 4 वर्ष. आणि अशी पर्सन जर माझ्यापासून लांब जातीये तर मी तिला काय गिफ्ट देऊ, किंवा असं काय देऊ की ज्याने तिला खूप छान वाटेल, किंवा मी नेहमी तिच्यासोबत राहीन किंवा ती माझ्यासोबत नेहमी राहील. असं काय करू शकतं, ह्याबद्दल मी थोडा विचार केला आणि एकदम माझ्या मनात स्क्रॅपबुक बद्दल आयडिया आली. आणि सिरियसली ह्या मोमेंटला स्क्रॅपबुक शिवाय दुसरं कुठलंच ऑब्जेक्ट स्क्रॅपबुकचं जे फिलिंग आहे ते भरून काढणारं नव्हतं. तर मग मी ठरवलं आणि त्याच दिवशी मी गेले बुक शोधण्यासाठी, बुक बघण्यासाठी. थोडे आयडियाज बघितले की कसं मी करू शकते काय वगैरे. आणि मला ते इतकी एक्सायटेड होते मी माझं फर्स्ट स्क्रॅपबुक करण्यासाठी. डिफिकल्ट होतं हे पण माझ्यासाठी खूप. म्हणजे फर्स्ट टाइम असं होतं की मी रात्री जागतीये, किंवा म्हणजे लिटरली जाऊ देत, पण ते मी माझ्या बेस्ट फ्रेंडसाठी करत होते. सो मी खूप एक्सायटेड होते. खूप सारे आमचे फोटोज तर इतके आहेत, बापरे, खूप फोटोज आहेत. तर मग त्यामधले फोटोज सिलेक्ट करून छानपैकी त्याला डेकोरेट करून मला जे काय तिच्यासाठी मेसेजेस द्यायचे आहेत ते सगळं लिहून मी छानपैकी एक स्क्रॅपबुक तयार केलं. मी लवकरच त्याचा पण व्हिडिओ पोस्ट करेनच. पण मी खूप खुश होते ह्याबद्दल, हे गिफ्ट देण्याबद्दल. इवन मला तिला हे बुक देताना पण छानपैकी रेकॉर्ड करायचा होता व्हिडिओ. बट असं होत होतं की मी त्या दिवशी माझ्याकडेही पेशंट्स होते खूप, तीही बिझी होती तिच्या पॅकिंगमध्ये. तर मग आमच्या दोघींचा टाइम नाही मॅच होत होता. बट कसं तरी करून आम्ही दोघींनी ते ओढून आणलं टाइम एकत्र. आणि ठीक आहे, छोटासा व्हिडिओ झालाय की इमोशन्स बद्दल, एक्सचेंज ऑफ इमोशन्स बद्दल. मी स्वतः तेव्हा खूप गडबडीत होते, कारण की माझी पण रात्री गाडी होती निघायची आणि टाइम संपत आला होता. सो आम्ही कसं तरी ओढून घेतलेला मोमेंट होता तो. बट इट वॉज स्टिल अ व्हेरी इमोशनल मोमेंट फॉर बोथ अस. डिडंट ऑफ अस न्यू दॅट हा आमचा लास्ट मोमेंट असणार आहे एकत्र. नंतर आपण किती वर्षाने कधी भेटणार आहे आम्हाला काही सुद्धा माहित नाही. बट खूप छान मोमेंट होता स्टिल तो. आमची भेट पण इतकी ड्रामॅटिक वेमध्ये झाली होती की ऑब्व्हियसली लाईक फर्स्ट, जसं मी बोलले की माझं फर्स्ट आर्ट एक्झिबिशन होतं ते, जिथे आमची भेट झाली होती. तेव्हा आम्ही इंट्रोडक्टरी फक्त बोललो होतो. आणि माझ्या हे लक्षात येत होतं की ती किती क्युरियस आहे, किंवा ती ती बघत होती की ॲज इफ शी इज
म्हणजे फर्स्ट टाइम एखाद्या आर्टिस्टकडे बघतीये ती असं वाटत होतं. कारण की तिचं लक्ष लेकरं केसांपासून ते पायापर्यंत सगळं माझ्या पेंटिंग्सकडे असं सगळं फिरत होतं. त्याच्यावरून माझ्या लक्षात येत होतं. पण तेव्हा आम्ही इंट्रोडक्टरी बोललो आणि असं जस्ट बाजूला झालं आणि नंतर ती जस्ट जाऊन 10 मिनिट झाले आणि असं झालं कोइन्सिडन्सने तिथं लाईट गेली त्या दिवशी. एक्झिबिशन हॉलमध्ये लाईट गेली. सगळे व्हिजिटर्सनी भरले एक्झिबिशन आणि लाईट गेली. का? कारण की धो पाऊस चालू झाला आउट ऑफ नोवेअर आणि सगळं स्टॉप झालं. आणि आमचं असं इंट्रोडक्टरी बोलणं चाललं होतं तेव्हा हे जस्ट आम्ही बोललो होतो की आमच्यासोबत भार्गवी पण होती ना, तर मग भार्गवी टॅरो कार्ड्स रीड करत होती आणि मग लाईट गेली आहे, कॅन्डल लावली आम्ही, तर आम्ही काय करणार, ऑब्व्हियसली आम्ही टॅरो कार्ड काढून बसलो आणि मी आमच्या खूप गप्पा झाल्या, आम्ही खूप मजा केली. तेव्हा पण आम्हाला असं वाटलं नाही की आम्ही नेक्स्ट म्हणजे आमची जर्नी एवढी पुढे जाणार आहे. पण ठीक आहे, आमच्या छान गप्पा झाल्या, नंबर्स एक्सचेंज झाले आणि नंबर एक्सचेंज झाल्यावर आम्हाला कळालं की आम्ही एकाच एरियामध्ये राहतो, विच वॉज व्हेरी सरप्रायझिंग की एका एरियामध्ये राहून इतके वर्ष आम्ही ओळखत नाही एकमेकांना. बट ठीक आहे, मग त्याच्यानंतर ॲज आय सेड की नेक्स्ट एक्झिबिशनला शिवानी, भार्गवी दोघीही माझ्यासोबत होत्या. त्याच्यानंतर पुढच्या एक्झिबिशनलाही आम्ही एकत्र होतो. आम्ही भरपूर सेल केले आणि खूप मस्त एक्सपिरियन्स राहिला तो. बट मला आता तिला देताना एक असं गिफ्ट द्यायचं होतं की ज्याने तिला कधी एकटं नाही वाटणार. म्हणजे आय डोंट नो वाय, बट आय हॅव बीन ऑलवेज व्हेरी मदरली टॉवर्ड हर. मे बी बिकॉज ती खूप अशी चाइल्डिश ॲक्ट करते, तिचं नेचरच तसं आहे. नाही समजत मला पण म्हणजे कधी कधी वाटतं ती ऑब्व्हियसली माझ्यापेक्षा हुशार आहे, पण ॲट द सेम टाइम मला ते येतं असं, म्हणजे आतूनच तसं तिच्याबद्दल थोडंसं होतं. त्याच्यामुळे मला नेहमी तिची काळजी असते. सो मला कुठे ना कुठं ही गोष्ट पण सतावत होती की ती आता तिकडे एकटी कशी राहणार, किंवा तिला एकटं वाटलं तर ती काय करणार. म्हणजे मॅक्स टू मॅक्स आपण व्हिडिओ कॉल करू शकतो, बट काय माहिती ते कितपत हेल्प करेल, कितपत असं प्रेझेन्स कुणाचा तरी फील होणं आपल्या लोकांचं हे कुठंतरी इम्पॉर्टंट असतं. तर मग मला असं वाटलं त्यामुळं की मग स्क्रॅपबुकच हे तिचं जे एकटेपण आहे ते तिथं भरून काढेल, म्हणून मग मी ते बनवलं आणि इट वेंट सो वेल. आय मायसेल्फ आय एम सो हॅपी फॉर मेकिंग अ स्क्रॅपबुक. काय माहिती, मला छान वाटतंय खूप आणि छान झालं ते देऊन मला तिला अजून छान वाटलं. आणि मी नक्कीच पोस्ट करेन नेक्स्ट व्हिडिओ माझ्या स्क्रॅपबुक बद्दल. आणि इवन मी तिला देताना जो व्हिडिओ झालाय त्याच्याबद्दलही. लाईफ इज गुड विथ आर्ट.